आपल्या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. संत महंतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. पंढरीचा विठुराया तर इथल्या लोकजीवनातला अविभाज्य घटक बनलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाचा आषाढी सोहळा सध्या सुरू आहे. असंख्य वारकरी आणि विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले प्रत्येक जण पंढरीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक संत महंतांच्या आठवणी चरित्र वर्णन केल्याशिवाय राहवत नाही. यामध्येच 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा महाराज यांचा संजीवन समाधीचा सोहळा आणि हे स्थान खरोखरच अगम्य अशा प्रकारचे स्थान आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक प्रमुख आणि ज्ञानेश्वर आणि नामदेवराय यांच्या प्रभावळीतील संत म्हणजे संत जगमित्र नागा महाराज. संत जगमित्र नागा महाराज हे 13व्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संत आहेत. 13व्या शतकात जी तीर्थयात्रा झाली, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांनी घुमाणपर्यंतच्या तीर्थयात्रा केल्या. त्यामध्ये त्यांचा समावेश होता आणि माऊंद जे केलं त्या माऊंद्याच्या प्रसंगामध्ये भगवान पंढरीनाथांनी स्वतः उल्लेख केला की हा जगमित्र जीवलग सोयरा आमुचा, म्हणजे पांडुरंगाने ज्या संताला सोयरा म्हणावं एवढे महान विभूती या ठिकाणी आहेत. आणि ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेला दुःख अतीव झालं आणि त्या दुःखाचा परिपाक संसार देशोधडीला लागला. पत्नी मुलं घेऊन ते परळीला श्री वैद्यनाथाच्या दर्शनाला आल्यावर श्री वैद्यनाथ भगवंतांनी त्यांना साक्षात्कार दिला आणि इथंच ते त्यांचा कार्यकाल गेलेला आहे. संत जगमित्र नागांच्या आशीर्वादाने इथे वारकऱ्यांची मांदळी आहे. इथे वार्षिक 4 उत्सव साजरा केला जातात. 2 दिंड्या काढल्या जातात आणि इथल्या वारकऱ्यांना इथं राहण्याची आणि बाकीच्या सर्व गोष्टीची सोय इथं केली जाते. सगळ्या दिंड्यांना आवर्जून अन्नदानसुद्धा या माध्यमातून केलं जातं. इथली सगळी व्यवस्था ही जुनी झाली होती, त्यात टप्प्याटप्प्यानं आता परत नवीन सोयीसुविधा आपण करत आहोत. आणि सर्व भक्त मंडळी तसेच टेबल कमिटी यांचे खूप चांगले सहकार्य आहे आणि या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा विस्तार इथं टप्प्याटप्प्याने वाढत आहे. भक्तांच्या आणि दानशूर व्यक्तींच्या काही सहकार्यामुळे हा बराचसा विस्तार झालेला आहे. मंडपाचा असेल किंवा इतर सोयीसुविधांचा असेल. आता नवीन वास्तूचं आम्ही हे करतो आहे, प्लॅनिंग करतो आहे आणि येत्या वर्षभरातच आम्ही ह्याचा विस्तार सभामंडपाचा आणि ह्याचा आम्ही निश्चित करू. आणि जगमित्र नागा महाराजांची जी लौकिकता आहे तीसुद्धा त्यांचे पुस्तकं प्रकाशन करून आणि साहित्य प्रकाशित करून आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत. संत नामदेवरायांनी संत चरित्रात वर्णन केलेले आहे अशा संतांमध्ये संत जगमित्र नागांचाही समावेश होतो. परळीचे संत जगमित्र नागा हे संत ज्ञानेश्वर माऊली व संत नामदेवराय यांच्या समकालीन संत आहेत. जगमित्र नागा नित्य स्नानाला येत होते. पहाट ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून वैद्यनाथाचं दर्शन घ्यायचा हा क्रम असायचा. पण याच्याबद्दल लोकगीतातील एक ओवी फार मला आठवते आणि ती अतिशय भावलेली आहे. म्हणजे प्रत्यक्षात चित्र उभं केलेलं आहे त्यांनी. भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघं इथं स्नान करायचे. इथे भगवान शंकराने स्नान करून जटा ओल्या झालेल्या पायऱ्यावरून चालत जात असताना ते शब्द चित्रण केलेलं आहे लोकगीतामध्ये. ते असं आहे की ती जटा अशी जटेवरून जे पाणी निथळत होतं ते पायरीवर असे मोत्याचे दाणे पडावेत तसं टिपकत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, हरिहर तीर्थ काठ कशानं ग ओला झाला, देव माझा वैजोबा जटा निथळीत गेला. हे तीर्थ हरिहर तीर्थ या नावाने ओळखले जाते. भगवान शंकर आणि विष्णूंची भेट वैकुंठ चतुर्दशीला या तीर्थावर झाली म्हणून त्याचं प्रतीक असलेलं हे हरिहर तीर्थ येथे याची खूप आख्यायिका आहे जे शिवमहापुराणामध्ये. नंतरच्या काळामध्ये जे संत होऊन गेले
ज्यांचा खूप इथं जीवन समाधी आहे परळीमध्येच, ते आद्य संत श्री जगमित्र नागा हे या तीर्थावर दररोज स्नानासाठी यायचे. संध्या स्नान ही ते येथे करायचे, म्हणून या तीर्थाची ओळख आहे. आता जरी आपण म्हणले तसं कोरडं दिसत असलं तरी एक महाराष्ट्र शासनानं 280 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये बहुतेक याचाही समावेश आहे की येथे वॉटर क्लिनिंग व्हावं, याचं संवर्धन व्हावं. हा विषय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं हे वापस तीर्थ आपल्याला नावारूपास येईल असं. संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा व अन्य संत मांदियाळीत वयाने लहान असल्यामुळे संत जगमित्र नागा हे नेहमी ज्येष्ठ संतांच्या बाजूने उभे असत. संत जगमित्र नागा यांचा काळ इसवी सन 1330 ते 1380 असा मानला जातो. संत जगमित्र नागा यांची परळी वैजनाथ येथे समाधी आहे. ही समाधी संजीवन समाधी असल्याचे सांगण्यात येते. उखळबुद्रुक येथील संत केदारी महाराज यांनी ही समाधी स्वप्नदृष्टांतानंतर शोधून प्रगट केली असल्याचेही सांगण्यात येते. संत जगमित्र नागा यांच्याबद्दलच्या 2 चमत्कार कथा व त्यांची विठ्ठल भक्ती या संदर्भाने प्रचलित आहेत. यामध्ये निंदकांनी त्यांची झोपडी जाळून टाकली, संपूर्ण कुटुंब आता जळाले असणार अशी हळहळ व्यक्त होत असतानाच साक्षात पांडुरंगानेच त्यांचे रक्षण केले. संत जगमित्र नागा यांच्या एका अभंगातच हे वर्णन आलेले आहे. ते म्हणतात, भक्ता सहकारी असे नारायण केले निवारण विघ्नाचे त्या. जगमित्र नागा न जळे जरी अग्निजाळी हृदय वनमाळी म्हणून या. त्याच प्रकारची दुसरी चमत्कार कथा म्हणजे विठ्ठलाने या भक्तासाठी साक्षात वाघाचे रूप घेतले असल्याची कथा ही प्रचंड लोकप्रिय आहे. त्या काळी परळीचा सर्व अंमल मुस्लिम राजवटीखाली होता. सुभेदार आला व त्याने रागाने त्यांची जमीन जप्त केली. तसेच त्यांना छळण्यासाठी आमच्या घरी लग्न आहे आणि आम्हाला वाघ हे दैवत असून तू वाघ घेऊन ये, अन्यथा तुला शिक्षा मिळेल, अशा प्रकारचा आदेश काढला. संत जगमित्र नागांना या कठीण प्रसंगातही विठ्ठलानेच रक्षिले, स्वतः व्याघ्ररूप घेतले व भक्ताला वाचवले. अशा प्रकारच्या विठ्ठल भक्तीच्या असंख्य कथा त्यांच्या प्रचलित आहेत. जगमित्र नागा ऐका कथा त्याची, मैत्री ज्याची साची भूतमात्री असंही वर्णन या संताच्या बाबतीत केलं जातं. स्वतः संत नामदेवांनी आपल्या संत चरित्रांमध्ये जगमित्र नागा यांच्या कथांचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारच्या थोर विभूतीची समाधी ही परळी वैजनाथ येथे आहे. हे परळी व परिसराच्या खरोखरच भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल.